विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी शरद बिरादर आपल्यासमोर येत आहे. आपण मागच्या तासाला 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना व समस्या, मानवतावादी प्रश्न या प्रकरणामधील पर्यावरणीय समस्या यांचा आपण अभ्यास केला. ह्या पाहत असताना आपण प्रदूषण आहे, जैवविविधतेचा ऱ्हास आहे, हवामान बदल आहे, या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता भारताच्या दृष्टिकोनातूनही आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. ही समस्या जागतिक नाही, फ्रॉम लोकल टू ग्लोबल, ग्लोबल टू लोकल अशा पद्धतीची ही समस्या आपल्याला दिसून येते. भारताच्या दृष्टिकोनातून आपणाला पर्यावरण आणि जंगलविषयक जे धोरण आणि नियोजन आहे हे राबविण्याचं काम शासनाच्या वतीने मंत्रालयाच्या माध्यमातून होत असतं. मग या ठिकाणी जंगलाविषयकचं धोरण ठरवायचे, नियोजन करायचे, त्यासाठी प्रोत्साहन द्यायचे, लोकांचा या मंत्रालयाशी समन्वय जोडायचा आहे आणि हे करत असताना कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची आहे. आणि ही सगळी जबाबदारी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय यांच्याकडे आहे. मग आता आपण गेल्या वर्षी किंवा यापूर्वीही आपण वृक्षारोपण केलं. काही वेळेस आपण जंगलामध्ये जाऊन वृक्ष लावलेले आहेत. मग आता विचार करा, शिक्षण विभाग आणि पर्यावरण विभाग या किंवा वन विभाग यांच्या समन्वयाचा परिणाम म्हणून आपण त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं. मग आता ही जी आहे एकमेकांचा समन्वय निर्माण करणे, वेगवेगळे कार्यक्रमाचं नियोजन करणे आणि या कार्यक्रमाचं आयोजन करून कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करायची, नव्या पिढीला जंगलाचं महत्त्व, जैवविविधतेचं महत्त्व, पर्यावरण, प्रदूषण या संकल्पनाबाबतची जाणीव निर्माण करून द्यायची आणि त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास कसा टाळता येईल, प्रदूषण कसं कमी करता येईल, जैवविविधतेचे संवर्धन कशा पद्धतीनं करता येईल हे आपण पाहणं गरजेचं आहे. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम आपल्याला हवामान बदलामध्ये जे काही हवामान बदल होत आहे त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवता येईल हे सगळं आपल्याला करायचं आहे. आणि यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. मग या मंत्रालयाच्या माध्यमातून ही सगळी कामं होतात. या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या माध्यमातून जी प्राथमिक उद्दिष्ट जी ठरवलेली आहेत त्यामध्ये काय आहे तर देशातील तलाव, नद्या, त्यासोबतच देशातील जैवविविधता, जंगले, प्राणी इत्यादी नैसर्गिक संसाधनाचं संरक्षण करणे. आता यामध्ये आपल्याला वन्यजीव हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. मग आता नुसतं आपणाला पर्यावरणाचं रक्षण करायचं म्हणजेच तलाव शुद्ध असले पाहिजेत. तलाव शुद्ध असल्यामुळं काय होईल, तलाव शुद्ध असल्यामुळे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय आपल्याला होऊ शकते. तलाव शुद्ध असल्यामुळे तलावातून जे पाणी भूजल पातळीमध्ये वाढणार आहे किंवा भूजल पातळी वाढवणार आहे त्यासाठी तलाव महत्त्वाचे आहेत. नद्यांमध्ये घाण टाकून नद्या प्रदूषित केल्या जातात. मग ह्या नद्या जर प्रदूषित झाल्या तर त्या नद्यामध्ये असणारी जैवविविधता जी आहे, नद्यामध्ये असणारे वेगवेगळे जीव आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पाण्यामध्ये राहणारे प्राणी आहेत, त्यासोबतच वनस्पती आहेत, यांचा ऱ्हास होतो, हे लोप पावत आहेत. आज आपण मानवी पर्यावरणाचा विकास करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरणावर, नैसर्गिक अधिवासावर कुऱ्हाड चालवलेली आहे. जंगलांची मोठ्या प्रमाणात कत्तल झालेली आहे, सिमेंटची जंगलं वाढलेली आहेत. मग याच्यामुळं काय झालं, जंगलं संपुष्टात आली. जंगलातले वन्यजीव यांचा जो नैसर्गिक अधिवास आहे तो संपलेला आहे. आज आपण पाहतो रोज
टी व्हीवर पेपरमध्ये बातम्या येतात, आपण पाहतो की अमक्याच्या घराजवळ बिबट्या दिसला, वाघ दिसला, शेतात बिबट्या आला. हे का होतं? कारण कुठंतरी मानवाने त्याच्या घरावर हल्ला चढवलेला आहे. त्याचा परिणाम त्याचं घरच शिल्लक नाही, मग तो कुठं फिरणार आहे? हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि यासाठीच हे जे मंत्रालय आहे, हे मंत्रालय काम करतं. मग यामागचा उद्देश काय आहे? शाश्वत विकास आणि मानवी कल्याण. म्हणजे मानवी कल्याणाची शाश्वत विकासासोबत सांगड घालायची आहे आणि त्याच्या माध्यमातून काम करायचं आहे. या दोन्ही मूल्याचा आधार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आता आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी भारत सरकारने कोणकोणत्या योजना आखलेल्या आहेत याची माहिती मिळवायची आहे. आपल्याला सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी बरेच उपक्रम सरकारच्या वतीने आलेले आहेत. यापुढं डिझेलवरचे वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे, पेट्रोलवरची वाहनं येतील. त्याही पुढं आता सरकारचा मानस असा आहे की पेट्रोल आणि डिझेल यांच्यावरचं अवलंबित्व कमी करायचं आणि जी वाहनं आहेत ती वाहनं चार्जिंगवरची वाहनं आणायची. म्हणजे अशा पद्धतीनं बदल होत आहेत. मग आपणाला आता या विद्यार्थी दशेतून एक जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे, आपल्यामध्ये संशोधनाची आवड निर्माण झाली पाहिजे. यासाठी म्हणून आपण हे करायचं आहे की पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी भारत सरकारच्या वतीने कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत, तयार केल्या जात आहेत आणि उपयोगात आणलेल्या आहेत, अंमलबजावणी सुरू आहे, यासंबंधीची माहिती आपण संकलित करायची आहे, ज्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये त्याच्यातून भर पडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे समोरचं जे चित्र आहे ते आपल्याला दिसून येतं. या चित्रामध्ये काय आहे तर या ठिकाणी सोलार ऊर्जा किंवा सौर ऊर्जा याच्या माध्यमातून शेतीसाठी वीज पुरवठा, घरांसाठी वीज पुरवठा होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता या ठिकाणी हे सोलार पॅनल अपारंपरिक ऊर्जा स्रोत हे आपल्यासमोर दिसतं आहे. आता आपण पाहणार आहोत गरिबी आणि विकास. आता हे पहा, आपण मानवतावादी दृष्टिकोन पाहतो आहोत, त्याच्यामध्ये आपण मागील पर्यावरणासंबंधीचं पाहिलेलं आहे. दुसरी गोष्ट मानवतावादी प्रश्न म्हणजेच काय, आज आपल्याला गरिबी ही दिसून येते. आता नेमकं गरिबी म्हणजे काय हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि गरिबीचा संबंध हा विकासासोबत कसा आहे हेही आपण लक्षात घ्यायचं आहे. मग गरिबी आणि विकास यांच्यामधील संबंध समजून घेण्यासाठी आपणाला वेगवेगळ्या विविध दृष्टिकोनाची मदत होते. तर याबाबतची आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर पहा, गरिबी म्हणजेच अशी अवस्था ज्या ठिकाणी आपण आपल्या किमान मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या ज्या किमान मूलभूत गरजा आहेत कोणत्या आहेत त्या लक्षात येणं गरजेचं आहे. पूर्वी सरकारच्या वतीने अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा मानल्या जात होत्या. अन्न जे की आपल्या शरीराची भूक भागवत असतं, वस्त्र जे आपल्या शरीराला पांघरण्यासाठी आणि तिसरं आहे निवारा म्हणजेच घर. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता बदललेली आहे, ह्या संकल्पना बदललेल्या आहेत. त्याच्यामध्ये आणखी नव्याने 2 संकल्पना आलेल्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या तर आहेतच, पण यासोबतच आरोग्य आणि शिक्षण याही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि याच्यामुळंच या ज्या गोष्टी म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या 5 मूलभूत गरजांची पूर्तता ज्याच्याकडनं होत नाही त्याला आपण गरीब मानलं पाहिजे. मग आता जर समाजामध्ये एक व्यक्ती गरीब आहे आणि दुसरा श्रीमंत आहे तर त्या दोघांमध्ये काय होतंय, गरिबांवर अन्याय होतो, श्रीमंत हा गरिबावर अन्याय करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. याच्यातून विषमता निर्माण होते, समाजामध्ये विषमता निर्माण होते, अन्याय निर्माण होतो आणि लोकशाही तत्त्व त्या ठिकाणी तितकेसे प्रभावीपणे कार्य करत असल्याचे आपल्याला दिसून येत नाही. म्हणून
आपणाला या ठिकाणी गरिबीची जी संकल्पना आहे, या गरिबीच्या संकल्पनेमध्ये आपणाला अभ्यास करायचा आहे आणि यातून मार्ग कसा काढता येईल ते पण आपल्याला पाहायचं आहे. तर गरिबीचा जो पारंपरिक दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादीच्या अभावावर भर दिला जातो. गरिबीचा अर्थ शोधताना आर्थिक घटकांचा देखील विचार केला जातो. आता आर्थिक घटक म्हणजेच काय? पैसा आहे. आर्थिक घटक म्हणजेच पैसा. पैसा आहे, त्यासोबतच तुमच्याजवळ असणारे किंवा तुमच्या मालकीची उत्पादनाची साधने. आता एखादा शेतमजूर आहे, त्याच्या मालकीची शेती नाही, तो रोज कुठंतरी शेतीवर जातो, कोणाच्या तरी शेतीवर काम करतो आणि आपले गुजराण करतो, आपलं पोट भरण्याचं, आपल्या कुटुंबाचं पोट भरण्याचं काम करतो. तो मनुष्य श्रीमंत होऊ शकेल का? नाही. पण तेच आपल्याजवळ 2-5 एकर 10 एकर जर शेतजमीन असेल, याचा अर्थ काय झाला? निश्चितच त्या भूमिहीन शेतमजुराच्या तुलनेत आपण श्रीमंत आहोत, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून आर्थिक घटकसुद्धा गरिबीचा विचार करताना आर्थिक घटकसुद्धा लक्षात घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागविणे शक्य नसते किंवा कठीण असते. तर आपण गरिबी म्हणजे कशाला म्हणायचं? तर गरिबी म्हणजे काय? तर तुम्हाला आत्ताच सांगितलं, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, ह्या ज्या किमान मूलभूत गरजा आहेत, या किमान मूलभूत गरजा आपल्याला भागविता येत नाहीत किंवा भागविणे शक्य नाही किंवा भागविणं कठीण जातं. अशी जी काही परिस्थिती असते, त्या परिस्थितीला आपण गरिबीची अवस्था असे म्हणतो. आता ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना काय करते? तर व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करत असते. उत्पन्नाच्या आधारावर त्या व्यक्तीला तुलनेने सोयीस्कर आयुष्य जगता येतं. आता हे लक्षात घ्या. आपलं जर उत्पन्न असेल तर आपण आपलं आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न करतो, सोयीस्कररित्या जगण्याचा आपण प्रयत्न करतो. जर माझ्याजवळ पैसे आले तर मी घर बांधेल, माझ्याजवळ पैसे आले तर मी चांगलं अन्न घेईल, माझ्याजवळ पैसे आले तर मी चांगले कपडे घालेल. याचा अर्थ काय? माझा आणि माझ्या गरिबीचा या उत्पन्नाशी संबंध आहे. कशाशी संबंध आहे? उत्पन्नाशी. म्हणून ही जी गरिबीची संकल्पना आहे, या गरिबीच्या संकल्पनेमध्ये उत्पन्नावर लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारावरच व्यक्ती हा तुलनेनं सोयीस्कर, योग्य होईल असं, सुखकर असं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो, मी असो किंवा तुम्ही असो. मग जीवनाचे भौतिक घटक आहेत. आता या ठिकाणी जीवनामध्ये भौतिक घटक, भौतिक सुखाचा उपभोग घेत असतो आपण. मग राज्याने लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांचा पुरवठा व्हावा याची जबाबदारी घेणे अपेक्षित आहे. मग आता तुम्ही, आम्ही तर प्रयत्न करतो जीवन जगण्याचा. जीवन जगण्यासाठी आपण धडपड करत असतो, जीवन सुखकर करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. परंतु आजच्या काळामध्ये लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती झालेली आहे आणि या कल्याणकारी राज्याच्या निर्मितीमध्ये जनतेच्या हिताची, जनतेच्या कल्याणाची धोरणं राबवली जातात. शासनाचं कर्तव्य देशातला कोणताही नागरिक उपाशीपोटी राहणार नाही यासाठी प्रयत्न करणं ही शासनाची भूमिका आहे. मग यासाठी शासन काय करतं? तर या किमान मूलभूत गरजांचा पुरवठा कसा करता येईल याबाबतची जबाबदारी शासनाकडनं घेतली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजही आपल्या गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानं आहेत. या स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून बाजारामध्ये 25 रुपये 30 रुपये किलो असणारा गहू, 30 रुपये 40 रुपये किलो असणारा तांदूळ आज 2 रुपये 3 रुपये या दराने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून आपल्याला पुरविला जातो. हे कोण पुरवत असतं बरं? तर हे शासनाच्या वतीने पुरविलं जातं. आता हा सध्या कोरोनाच्या काळामध्ये केंद्र शासनाच्या वतीने, मोदी सरकारच्या वतीनं लोकांना फुकटामध्ये अन्नधान्य, मोफत अन्नधान्य पुरवण्यात आलेलं आहे. त्याचं कारण काय आहे? तर या काळामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही, परंतु रोजगार मिळाला नसल्यामुळे ते आपली अन्नाची गरज भागविण्यासाठी
त्यांचे जे काही समस्या निर्माण होणार आहेत त्या समस्या त्यांना निर्माण होऊ नये यासाठी मागच्या 3 महिन्यामध्ये सुद्धा केंद्र सरकारच्या मोदी सरकारच्या वतीने लोकांना मोफत अन्नधान्य दिलं. त्यासोबतच रेशन दुकानावरून विकतचं अन्नधान्य दिलं आणि जेणेकरून लोकांची अन्नाची गरज भागविली जावी हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणजे सरकार जबाबदारी घेत आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो आपल्या आजूबाजूच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये हजारावर लाखांवर फी आकारली जाते, शिक्षण शुल्क आकारलं जातं. पण त्या तुलनेनं आपण ज्या शाळेमध्ये शिकतो आहोत ती शाळा महाराष्ट्र शासनाच्या वतीने चालवली जाते. मग दीन दलित शोषित आदिवासी समाजातील गरीब समाजातील ज्यांच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत अशा लोकांनी अशा विद्यार्थ्यांनी शिकायचं नाही का? जरूर त्यांनी पण शिकलं पाहिजे. ते पण समाजामध्ये प्रवाहामध्ये पुढं आलं पाहिजेत. आणि यासाठी म्हणूनच शासनाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, मराठी शाळा, आपल्या आदिवासी विकास आश्रमशाळा, समाज कल्याणच्या आश्रमशाळा या काढलेल्या आहेत आणि या शाळांच्या माध्यमातून आपल्याला मोफत शिक्षण मिळतं. मग ही जबाबदारी कुणी उचलली? शासनानं उचलली ना. मग अशा प्रकारे आज आपल्याकडं ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा होतो. हेही शासनाच्याच वतीनं होणारं काम आहे. मग आता स्वच्छ सुरक्षित पिण्याचं पाणी आपल्याला मिळावं यासाठी शासनाच्या वतीने विहीर काढून दिली जाते, पाईपलाईन काढून दिली जाते, पाण्याची टाकी बांधून दिली जाते, आपल्या घरापर्यंत नळाच्या माध्यमातून पाणी दिलं जातं आणि त्यासाठी आपल्याला नाममात्र शुल्क भरावं लागतं. आपण गावामध्ये फिरत असताना आपल्या गावामध्ये दिवाबत्तीची सोय, रस्त्याच्या कडेला जे काही पोल उभे आहेत रस्त्याच्या बाजूचे दिवे, पथदिवे आपण ज्याला म्हणतो किंवा स्ट्रीट लॅम्प म्हणतो, ते लावले जातात रात्रीच्या वेळेस. ते का लावले जातात? तर रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणावरून जाणारा जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीला उजेड राहावा यासाठी. मग ही जबाबदारी कोण उचलतं आहे? शासन उचलतं आहे. मग या ठिकाणी शासनाच्या वतीने लोकांच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी उचलण्याचं काम होत आहे आणि ही जबाबदारी घेतली जात आहे. गरिबीचा एक पर्यायी दृष्टिकोन देखील आहे. हा दृष्टिकोन जीवनाच्या भौतिक व अधिभौतिक घटकावर भर देतो. यामध्ये शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित केले जाते. आता या ठिकाणी आपण भौतिक आणि अधिभौतिक या घटकांवर भर दिला जातो हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता याच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे? शाश्वत समाज निर्माण करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या गोष्टींचा वापर करतो आहोत त्या गोष्टी चिरकाळ टिकणाऱ्या असल्या पाहिजेत आणि ह्यासाठीच म्हणून मानवाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि यांच्यामध्ये तुमची सामाजिक मूल्ये, राजकीय मूल्ये आहेत, सामाजिक बंध आहेत, सामूहिक संसाधनाचा उपलब्धतेला विशेष महत्त्व दिलेलं आहे. असा दृष्टिकोन निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपाला महत्त्व देत असतो. हा जो काही दृष्टिकोन आहे तो निर्णय प्रक्रिया. आज आपण आपल्या गावामध्ये काही जर चांगलं काम करायचं असेल तर गावामध्ये ग्रामसभेचं आयोजन केलं जातं, त्या ठिकाणी निर्णय घेतले जातात आणि ते गावातील लोकांनी घेतलेले निर्णय असतात. म्हणजेच आपली निर्णय प्रक्रिया काय होते त्या ठिकाणी वाढत असते, प्रत्येकाचा सहभाग त्या ठिकाणी येतो आणि याच्यामुळं प्रत्येकजण काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या जेवढा जास्त लोकांचा त्या ठिकाणी सहभाग वाढला तेवढं त्याच्यातून काहीतरी चांगलं होणार आहे. कुणीतरी एकानं सांगितलं तेव्हा ते लादल्यासारखं होतं, परंतु जेव्हा समूहाच्या माध्यमातून ती गोष्ट पुढे येते तेव्हा ती आपण स्वीकारलेली असते, ती लादलेली नसते आणि त्यामुळं आपण त्याच्यातून काहीतरी चांगलं करण्याचं काम करतो आहोत. आता मागच्या काळामध्ये 1-2 वर्षापूर्वी अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होती. मग काही समाजसेवी संस्था असतील, शासनाच्या वतीनं असेल तर नद्या खोलीकरण आणि सरळीकरणाचं काम हाती घेण्यात आलं. गावातील लोकांनी निधी जमा केला, शासनाने त्याला मदत केली आणि याच्यामुळं काय झालं, जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून
जे एवढं मोठं राज्यभर काम उभारलं गेलं आणि त्या सगळ्याचा परिणाम आज अनेक गावाच्या पिण्याची पाण्याची समस्या सुटलेली आहे. हे का झालं? तर लोकांचा सहभाग वाढला, जनतेचा सहभाग वाढला, म्हणजेच निर्णय प्रक्रियेमध्ये सामान्य जनतेला या ठिकाणी सामावून घेतलं आणि त्याचा परिणाम म्हणून आपली गावं हिरवीगार झाली, पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली. हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामुळं काय होतं, तर समाजाच्या उपेक्षित घटकाला सार्वजनिक धोरणामध्ये सहभाग घेता येतो. आता निर्णय प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण सर्वांना सहभाग घेण्यासाठी संधी देत असतो, त्यामुळं काय होतं, समाजामध्ये सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या जे काही मागासलेले घटक आहेत त्या घटकांना उपेक्षितांचं जीवन जगावं लागतं. पण जेव्हा आपण सर्वांच्या सामूहिक निर्णयानं एखादं भूमिका स्वीकारत असतो त्यावेळेस या ठिकाणी उपेक्षित लोकांना, उपेक्षित वर्गाला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदविता येतो. आणि ह्या उपेक्षित घटकांचा सार्वजनिक धोरणामध्ये सहभाग वाढल्यामुळे त्यांच्या समस्या सर्व समूहापर्यंत पोहोचतात. आज आपल्या गावामध्ये आपण पाहतो घरकुल दिले जातात शासनाच्या वतीने. मग कोणाला खऱ्या अर्थानं घरकुलाची गरज आहे? मग हे उपेक्षित घटकातील लोक, उपेक्षित गटातील लोक आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, मग अशा लोकांच्या माध्यमातून जेव्हा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा खऱ्या अर्थानं ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंतच त्या योजनेचा लाभ पोहोचत असतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामुळं होतं बरं काय, तर याच्यामुळं राजकीय विकेंद्रीकरण होतं, आर्थिक विकेंद्रीकरण होतं आणि समाजामध्ये समन्वय निर्माण होतो, समाजामध्ये बंधुभाव निर्माण होतो. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर बघा या ठिकाणी ही जी परिस्थिती आहे ही काय आहे, ही भारतातील गरिबी दर्शविणारं शहरातलं चित्र आहे. हे कुठलं चित्र आहे? शहरातलं. मोठमोठ्या शहरामध्ये आपणाला अशी घरं दिसतात आणि त्या घरांमध्ये आपणाला गरिबीचं किती भयानक वास्तव आपणाला या ठिकाणी या चित्राच्या माध्यमातून दिसून येतं. आणि हे जे चित्र आहे हे चित्र पहा विद्यार्थी मित्रांनो, काही लोक स्थलांतरित होतात. आपल्या पोटाची खळगी भागविण्यासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी असं फिरत असतात. आता ही लोक स्थलांतर करतात, जागा बदलत असतात आणि या स्थलांतरामुळं ते झोपड्या करतात. आता या परिस्थितीमध्ये जीवन जगणारे लोक आपण शहराच्या इकडं तिकडे फिरत असताना आपल्या नजरेत येतात, आपल्या दृष्टीपथास येतात. आता हे जे वंचिताचं जीवन आहे किती भयानक आहे, किती क्लेशदायक आहे, याचाही विचार तुम्ही आम्ही माणूस म्हणून विचार केला पाहिजे. ही जी गरिबी आहे ही गरिबी किती विदारक आहे, किती भयानक आहे. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी काही लोकांना स्थलांतरित व्हावं लागतं, त्यांचे किमान मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. आता यांची ही जी घरं आहेत हे ऊन वारा थंडी पाऊस हे सहन करणारी आहेत का? हेही आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. सामान्यपणे विकासाचा दृष्टिकोन हा सामाजिक व राजकीय मूल्यातून पाहिला जातो. विकासाचा हेतू काय असतो, तर विकासाचा हेतू हा असा असतो लोकांचे कल्याण साधणे. लोकांचे म्हणजेच देशातील जनतेचे कल्याण साधणे. याचाच अर्थ काय झाला, तर विकासाचा संबंध हा आर्थिक वाढीशी म्हणजेच काय, तर जे लोक गरीब आहेत अशा लोकांना त्यांची आर्थिक पातळी उंचवायची, त्यांचं उत्पन्न वाढवायचं. काय वाढवायचं आहे? उत्पन्न वाढवायचं आहे. म्हणजे निम्न उत्पन्न गटातून किंवा अल्प किंवा कमी उत्पन्न गटातून त्यांना मध्यम आणि उच्च उत्पन्न गटामध्ये येण्यासाठी शासनाच्या वतीने लिफ्ट करायची आहे, मदत करायची आहे, पुश करायचं आहे, त्यांना सहकार्य करायचं आहे. आणि याच्यामुळं त्यांचा आर्थिक विकास झाला की आपोआप ते समाजाच्या प्रवाहामध्ये येऊन जातील आणि त्यासाठी थोडंसं त्यांना पुश करणं गरजेचं आहे. जसं की पहा,
आपण मोटरसायकल आपणाला चालू करायची आहे, आपण थोडंसं किक मारली की पुन्हा गाडी पळू शकते. त्या पद्धतीनं समाजामधील जे गरीब लोक आहेत अशा गरीब लोकांना थोडंसं पुश करणं गरजेचं आहे आणि शासन त्या पद्धतीची भूमिका घेत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर आपल्याला आर्थिक विकासाचा पैलू काय आहे, तर आर्थिक वाढ घडवून आणण्याच्या राज्याच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करत असतो, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर आपण जो राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोन आहे त्यातून आर्थिक पैलू आहे, आर्थिक पैलूच्या माध्यमातून आर्थिक विकासाला किंवा आर्थिक वाढीला चालना देणं आहे. त्यासोबतच पर्यायी पैलू जो आहे तो खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेला महत्त्व देतो. एकीकडं आपणाला समाजाचा विकास घडवून घ्यायचा आहे, त्यासोबतच दुसरीकडं खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन द्यायचं आहे. पहिला दृष्टिकोन हा समाजवादी स्वरूपाचा आहे, तर दुसरा दृष्टिकोन हा भांडवलशाही आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत आणि हे दोन्हीही विकासाचे पारंपरिक दृष्टिकोन आहेत. म्हणजे एकीकडं काय, लोकांच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण करायच्या आहेत, ही जबाबदारी सरकारची आहे, शासनाची आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. तर दुसरीकडं खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना पण द्यायची आहे. पण हे दोन्ही दृष्टिकोन परस्पर विरोधी, परस्पर भिन्न आहेत, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता हे दोन्ही पारंपरिक दृष्टिकोन आहेत. मग आता या दोन्हीचा विचार करून आपणाला विकासाचा अपारंपरिक दृष्टिकोन निर्माण करायचा आहे आणि हा जो विकासाचा अपारंपरिक दृष्टिकोन आहे तो गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर देतो. मग हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन काय करतो, तर समाजातील तळागाळाचे जे लोक आहेत त्या लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो, जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. मग आता या ठिकाणी काय होतं की समाजामधले जे तळागाळातील लोक आहेत त्या तळागाळातील लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करायचं. आता आपण लक्षात घ्यायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे, राजकीय सहभाग महत्त्वाचा आहे. आणि या राजकीय सहभागामध्ये तळागाळातील लोकांचा राजकीय सहभाग जर झाला तर तळागाळातले समस्या, तळागाळातले प्रश्न हे चर्चेला येतील, निर्णय प्रक्रियेमध्ये येतील आणि या निर्णय प्रक्रियेतल्या सहभागामुळे लोकांच्या किमान गरजा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जातील. आता यामध्ये काय करायचं आहे, तर मानवी उपक्रम आणि निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो आणि ज्यामुळं शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन दिलं जातं. आता लक्षात घ्या, आपणाला धरण महत्त्वाचं आहे, कारण धरण जर निर्माण झालं तरच आपण शेतीला पाणी पुरवठा करू शकतो बारमाही. मग धरण जर नसेल तर आपण शेतीला बारमाही पाणी पुरवठा करू शकत नाही. पण या धरणामुळं मोठ्या प्रमाणात जंगल नष्ट होणार आहे, वनसंपदा नष्ट होणार आहे, अनेक लोकांचं स्थलांतर होणार आहे. ह्या वेगवेगळ्या समस्यांचा सुद्धा आपणाला विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे एकीकडं आपला विकासात्मक दृष्टिकोन आणि दुसरीकडं आपणाला परंपरागत समाजवादी दृष्टिकोनसुद्धा आपल्या नजरेत ठेवावा लागणार आहे आणि त्यातून विकासाचा अपारंपरिक दृष्टिकोन आपणाला राबवायचा आहे, ज्यातून भौतिक आणि अधिभौतिक घटकांचा आपणाला या ठिकाणी विचार करायचा आहे. 1990 पर्यंत विकास साधण्याचे दृष्टिकोन मुख्यतः पारंपरिक स्वरूपाचे होते. आता 1990 पर्यंतची परिस्थिती कशी होती, तर तोपर्यंत विकासाचा जो दृष्टिकोन होता तो पारंपरिक स्वरूपाचा होता. त्यांचे प्रमुख उद्दिष्ट काय होतं, गरिबीची भौतिक समस्या सोडविणे. म्हणजे गरिबी ही जी काही भौतिक समस्या आहे म्हणजे त्यांच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण करून देणे, इथपर्यंतच विचार केला जात होता. आणि ह्याच्यामुळं काय झालं, राज्याचे प्रमुख कार्य औद्योगिकरण साधून
किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवणे असे होते. आणि याच्यामुळं काय तर रोजगार निर्मिती होईल, दरडोई उत्पन्नात वाढ होईल हे अपेक्षित होते. 1990च्या पुढील काळामध्ये विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आले. 1990 नंतर काय झालं तर विकासाचा आपण नवीन दृष्टिकोन स्वीकारला. आणि हा विकासाचा नवीन दृष्टिकोन स्वीकारल्यानंतर सध्याच्या काळामध्ये जी विकासाची संकल्पना आहे त्या विकासाच्या संकल्पनेमध्ये समतेला महत्त्व दिलं गेलं. मग ती आर्थिक समता, सामाजिक समता, राजकीय समता याला महत्त्व दिलं गेलं. तळागाळापासून ते वरच्या श्रेणीतील लोकांच्या प्रत्येकाच्या राजकीय सहभागाला या ठिकाणी महत्त्व दिलं गेलं. यासोबतच समाजातील लिंग, भाषा यांच्यामध्ये जो काही भेदभाव केला जात होता, विषमतेच्या माध्यमातून सामाजिक विषमता, आर्थिक विषमता यांच्या माध्यमातून जो काही भेदभाव होत होता, त्यातून समाजातील जे दुर्बल घटक आहेत सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, अशा दुर्बल घटकांचं सबलीकरण करण्यासाठी तसेच शाश्वत या तत्वांना महत्त्व देण्याचं काम या 1990 नंतर करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि यासाठी म्हणूनच समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी प्रयत्न होत असल्याचे आपल्याला दिसून येतं. तर आपण ही माहिती शोधायची आहे की संयुक्त राष्ट्राने काय केलेलं आहे, 2015 ते 2030 शाश्वत विकासाचा जाहीरनामा मान्य केलेला आहे. आणि आजच्यासाठी तसेच भविष्यासाठी लोकांना आणि जगाला शांतता आणि समृद्धीसाठीच्या संदर्भात एक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात विकसित आणि विकसनशील राष्ट्रांनी एकत्रितपणे साध्य करण्याची 17 उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेली आहेत. ही उद्दिष्टे कोणती आहेत ती आपण शोधून काढायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ती शोधून काढायची आहेत आणि मला व्हॉट्सअप करायचे आहेत. आपण चर्चा करूया. आणि यानंतर जेव्हा आपण गुगल मीट किंवा अन्य कोणत्या साधनाचा वापर करून ऑनलाईन तास घेऊ किंवा जेव्हा कधी उपस्थित वर्गामध्ये राहू तेव्हा निश्चितच आपण या विषयावर चर्चा करूया. तर ही शाश्वत विकासाची जी ध्येय आहे तर त्या ध्येयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी नो पॉवर्टी म्हणजे गरिबी नको, झिरो हंगर म्हणजे उपासमार नको, भूकबळी नको, गुड हेल्थ अँड वेलबिंग प्रत्येकाचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, क्वालिटी एज्युकेशन म्हणजे उच्च दर्जाचं शिक्षण असलं पाहिजे, जेंडर इक्वॅलिटी म्हणजेच स्त्री पुरुष भेदभाव किंवा तृतीयपंथी असा कुठलाही भेदभाव नको, क्लीन वॉटर अँड सॅनिटायझेशन स्वच्छ पिण्याचं पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन असलं पाहिजे. त्यासोबतच आपल्याला चांगलं वातावरण असलं पाहिजे, डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ आपणाला ज्या ठिकाणी काम करायचं आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं वातावरण असलं पाहिजे आणि आर्थिक विकास झाला पाहिजे. त्यासोबतच इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर तर या ठिकाणी उद्योगधंद्याचं नूतनीकरण झालं पाहिजे. त्यासोबतच इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच पायाभूत सुविधासुद्धा वाढली पाहिजे. रिड्यूस्ड इनइक्वॅलिटीज देशामधली जी विषमता आहे ती विषमता कमी करायची आहे. सस्टेनेबल केअर्स अँड कम्युनिटीज तर या ठिकाणी आपण सिटीज अँड कम्युनिटीज म्हणजे आपल्याला शाश्वत विकासाचा दृष्टिकोन या ठिकाणी ठेवायचा आहे. रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन आता या ठिकाणी सामूहिक जबाबदारीच्या माध्यमातून आपणाला उपभोगासाठीचे आणि उत्पन्नासाठीचे घटक या ठिकाणी आपणाला त्याचं संवर्धन करायचं आहे. क्लायमेट ॲक्शन म्हणजेच या पर्यावरणाचं वातावरणासंबंधीचं काम आपण करायचं आहे. लाईफ बिलो वॉटर
पाण्यामधील जे काही जीव आहेत त्यांचं संवर्धन आपल्याला करायचं आहे. त्यासोबतच पृथ्वीवरील जे काही जीव आहेत, सजीव आहेत, त्यांचं आपल्याला रक्षण करायचं आहे. यासोबतच पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स म्हणजेच शांतता, न्याय यासंबंधी आपल्याला काम करायचं आहे. त्यासोबतच पार्टनरशिप फॉर द गोल्स, आपली जी काही उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टाबाबत आपल्याला सर्वांचा सहभाग त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, आता ही जी सगळी आहेत हे काय आहेत, शाश्वत विकासासंबंधीची ध्येय आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर समाजामध्ये आपणाला असुरक्षितता आणि दुर्बलता दिसून येते. याचं कारण याच्यातून काय होतं, तर दुर्बल घटक जे आहेत त्यांना हिंसेला बळी पडावं लागतं. तसेच त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जातं आणि या परिस्थितीमध्ये त्यांना हलाखीचं जीवन जगावं लागतं. त्यांना स्वच्छ पर्यावरण मिळत नाही, पाण्याचा आणि आरोग्याचा अभाव सहन करावा लागतो. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने असा युक्तिवाद केला की गरिबी निर्मूलनासाठी शासन तसेच समाजातील इतर घटकांचा संपूर्ण सहभाग असणे गरजेचे आहे. हे कार्य प्रत्येक राष्ट्राच्या तसेच स्थानिक भागाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील गरिबांच्या गरजा लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे. लोकशाहीकरण आणि मानवी हक्काचे संरक्षण हे सुशासनाचे मूलभूत घटक गरिबी दूर करण्यासाठी आवश्यक आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला या संयुक्त राष्ट्र जे आहे ते गरिबी या संकल्पनेकडं कसं पाहतं हे आपणाला लक्षात घेणं गरजेचं आहे. गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनाचा अभाव, या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसणे यालाही गरिबी म्हटलं जातं. हे संयुक्त राष्ट्राच्या म्हणजे आपण गरिबी म्हणजे फक्त खायला मिळत नाही असं म्हणून चालणार आहे का? नाही आहे. तर गरिबी म्हणजे आपणाला नुसता आर्थिक प्रश्न किंवा अन्न वस्त्र यापुरतं मर्यादित विचार करून चालणार नाही, तर याच्याही पलीकडे जाऊन आपणाला उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव यासोबतच इतर मूलभूत गरजांची किंवा सेवांची कमतरता, समाजामध्ये होणारी भेदभावाची वागणूक, निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग नसणं, या सर्व परिस्थितीला आपण गरिबीची परिस्थिती असे म्हणतो. आपण हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 2007 साली एक ठराव मंजूर केला. संयुक्त राष्ट्र दारिद्र्य निर्मूलनाच्या दुसऱ्या दशकाची घोषणा करण्यात आली. 2008 ते 2017 या ठरावानुसार दारिद्र्य निर्मूलन हे जगासमोर असणारे सर्वात मोठे जागतिक आव्हान आहे. तर जगातलं सर्वात मोठं जागतिक आव्हान काय आहे? दारिद्र्य निर्मूलन. शाश्वत विकास घडवून आणणे विशेषतः विकसनशील राष्ट्रांना खूप गरजेचे आहे. पहिल्या संयुक्त राष्ट्राच्या दारिद्र्य निर्मूलनाच्या 1997 ते 2006 परिणामस्वरूपी राष्ट्रीय, प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न झाल्याचे आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर दारिद्र्यासंबंधीचे काय प्रयत्न केले जातात, गरिबी दूर करण्यासाठीचे काय प्रयत्न केले जातात यासंबंधीची आपण माहिती घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपणाला हे जे प्रदूषण होतं आहे मोठ्या प्रमाणे हे कारखान्याच्या माध्यमातून, हे सुद्धा तुमचं स्वच्छ वातावरण, स्वच्छ हवामान हे आपल्याला मिळत नाही, म्हणजे आपण गरिबीचं जीवन जगतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे प्रदूषण या ठिकाणी होतं आहे, आपल्याला ही या ठिकाणी दिसतं आहे. तर हे आधुनिकीकरण भारतामध्ये झालेलं आहे, हे आधुनिकीकरणाचं प्रतीक आहे. परंतु या आधुनिकीकरणाच्या चेहऱ्यामागे कुठंतरी शाश्वत विकासावर कुरघोडी होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता यानंतरच्या तासाला आपण भारतातील, आतापर्यंत आपण जागतिक विचार केला,
परंतु यानंतरच्या तासाला आपण भारतातील गरिबी आणि आर्थिक विकास याबाबतची माहिती घेणार आहोत. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.